राजकीय पदाधिकाऱ्यांच्या व्यवसायावर सांगलीत छापे, केंद्रीय जीएसटी विभागाची कारवाई. सांगलीतील एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या व्यवसायावर गुरुवारी केंद्रीय जीएसटीच्या गुप्तचर विभागाने छापे मारून तपासणी केली आहे. बोगस बिलांच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे. कारवाईबाबत गोपनीयता बाळगलेली असून व्यवसायात अनियमितता आढळून आल्याचं समजत आहे. या कारवाईची राजकीय वर्तुळात सायंकाळपासून चर्चा सुरू होती. जिल्ह्यातील या संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांचा व्यवसाय आहे. सांगली मुख्य रस्त्यावर या पदाधिकाऱ्याचे व्यवसायाचे ठिकाण आहे. या व्यवसायातून बोगस बिले दाखवून उलाढाल झाल्याची माहिती केंद्रीय जीएसटी विभागाला मिळालेली होती. कोल्हापूर येथील गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने गुरुवारी सांगलीत येऊन त्या पदाधिकाऱ्याच्या व्यवसायाची चौकशी सुरू केली आहे. कालपर्यंत झालेल्या तपासणीत कोट्यावधींची उलाढाल बोगस बिलांच्या माध्यमातून करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचं समजत आहे. राजकीय पदाधिकाऱ्याच्या सांगलीतील कार्यालयावर आणि निवासस्थानी केंद्रीय जीएसटी विभागाने छापे मारल्याचा प्रकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. केंद्रीय जीएसटी विभागाने याबाबत कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही. मात्र रात्री उशिरापर्यंत हा राजकीय पदाधिकारी कोण, त्याचा व्यवसाय कोणता याची अनेक जण एकमेकांना विचारणा करत होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.